हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. झाले आहे मॉर्निंग. मी म्हटलं चला मला सकाळी लवकर कामाला जायचं आहे तर भाकऱ्या बनवून घेते, म्हणजे कसं त्यांना लेट नाही झाला पाहिजे ना. वर मी भाकऱ्या बनवत होती, मग म्हटलं भाकऱ्या बनवते नंतर तुम्हाला भेटते. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. भाकऱ्या स्वयंपाक सर्व टोटलमध्ये झालता. तर म्हटलं चला झाडू मारण्यापेक्षा लादीच पुसून घेते. कसं ते पीठ वगैरे पडलं होतं चांगलं नाही वाटत, म्हणून लादी वगैरे पुसून घेते. तर लादी वगैरे पुसली तर मी म्हटलं चला मग कपडे पण भिजवलेले ते धुवून घेते लगेच. मग कसं कपडे धुतलेले परत ऊन आहे तर सुकतील, नाही तर परत ते वल्ले राहतात. मग कपडे वगैरे धुतले तर मी म्हटलं ह्याच्यावरती टाकते माळ्यावरती. मग गेली कपडे वाळू घातले तिकडे जाऊन एक करून. मग ऊन खूप होतं तर मला असं वाटलं वडणी घायला पावती. ऊन इतकं होतं की पुरं कसं तरीच होत होतं. मग मी म्हटलं जाऊन दे चला. मग तिकडून जेवायला बसले. जेवायला होते आज वांग्याची भाजी, मटण, भात, भाकर, उडदाची डाळ. मी म्हटलं चला आज झालं गड्या मस्त जेवण वगैरे. मग कंटाळा येत होता. मी म्हटलं केळी होती आपल्याकडे, केळीचे चिप्स बनवूया. मग सालं काढत होती. मी म्हटलं एवढं आसानीचे कसे काय निघायला लागले त्याचे सालं, तेल बिल नाही लावता. मग मला नंतर कळलं हे केळी तर पिकलेली आहे, म्हणजे कच्ची आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मी म्हटलं जाऊन दे, फॉल ऑफ झाला आपला हा. पण मला तर मस्त केळीचे चिप्स बनवायचे ते तुम्हाला पण दाखवले. 50 बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को करू काय कळतच नव्हतं. मग विचार आला बॅगीमध्ये आपले नेल पेंट आहे तर बघूया आपण लावून घेऊया. तर मग बॅगीमधली नेल पेंट काढली, लावत बसली. म्हटलं पायाला हाताला वगैरे सर्वीकडे लावून घेते. मग तर नेल पेंट पण लावून झाले तरी पण कंटाळच येत होता मला, का माहीत का. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. मग बघत होती कुठले चांगले आहेत. तर मी बॅगेतून सर्वच काढलं. म्हटलं पुसून घेते सर्व. हे आय शॅडो मला हे खूप आवडतं. मी हे घेतलं होतं, ऑनलाईनच मागवलं होतं, ॲड बघितली होती याची. पण खूप चांगलं परवडलं मला घेऊन हा प्रॉडक्ट. असं मला मेकअपचं एवढं काय जास्त माहीत नाही, तरी पण जे आहे नाही ते तुम्हाला सांगते मी. हे मी कुणालाच देत नाही. मला भरपूर जणांनी मागितलं आहे पण मी अजूनपर्यंत कोणाला दिलं नाही आणि हे देणार पण नाही, कारण की परत मला घ्यायला मला असं वाटत नाही मी परत घेईन. जेवढं टिकणार आहे तेवढंच ठेवणार आहे. मग ही लिपस्टिक ही माझ्या बहिणीची आहे. मी बहुतेक नवरात्रीमध्ये यूज करायला घेतली होती मी तिच्याकडून, पण तिला द्यायचंच विसरले मी. आणि ही लिपस्टिक ही माझी एकदम फेवरेट. ही कुणाला पण दिली ना कुणाला पण सूट होईल अशी लिपस्टिक आहे. मी भरपूर जणांना दिली आहे यूज करायला. संपली तर मी परत घेईल. तर हे परत मम्मीच्या घरी गेलं कीच घ्यायला जमेल. 100 रुपयाला ऑनलाईन मागवली होती बहुतेक. आणि शुगरची लिपस्टिक आहे. मला ॲड बघूनच मी पण मागवली होती. डिस्काउंटमध्ये मी खूप अजूनपर्यंत मी यूज नाही केली आहे, पण आहे टिकाऊ बहुतेक. यूज केल्यानंतर बघू आता इथे कुठे यूज करायला भेटेल. कोणाचं लग्न वगैरे असेल काय असेल तेव्हाच यूज करता येईल. आणि हे माझ्याकडून तुटलं, मला इतकं टेन्शन आलं नाही हे तुटलं. हे आधीच मी घेणार नव्हती पण घेतलं. आणि मी त्या दिवशी बाहेर चालले होतो आम्ही, त्या दिवशी लावलं मी जस्ट, तर हातातून खालीच पडलं आणि ते डायरेक्ट तुटलं. आणि ते आता लागत पण नाही आहे. आणि ते साफ करायला गेलं की नाही ते अजूनच हाताला वगैरे लागते आणि ते निघत नाही. तर मग मी विचार केला नीट साफ करेल आणि नंतर ना फेमिक्यूप
लावून बघेल, जोडलं तर जोडलं, बघू काय होतं. आणि आता एवढं महागाची वस्तू तुटली ना, लई डोक्यावर जातं. आणि आधीच इथे मागवलं तर एक मागवा आणि दुसरंच येतं. एकदा मी ड्रेस मागवला होता 450 रुपयाचा, पण तो काय मला परवडलाच नाही. 1 महिना पण नाही टिकला तो ड्रेस, म्हणून मागवायला भीती वाटते. आणि आहे ब्लशर, मी लावत असते कधी मेकअप वगैरे केला तर, पण जास्ती नाही. हे मेकअपचं सामान मी फक्त मेकअपसाठीच यूज करते. आणि हे माझ्या मॅडमनी दिलं होतं, तिने 2 आणले होते वाटतं, तर तिने मला 1 दिला, करून लाव. आणि मी हे माझ्या बहिणीच्या पोरीला दिलं होतं. आणि परत कसं काय माझ्या बॅगेत आलं मलाच नाही माहीत, कारण की मी नाही लावत हे लहान पोरी, म्हणजे माझ्या बहिणीचे लहान पोरी आहेत ना, त्यांना दिलं होतं मी. परत माझ्याकडे कसं काय आलं काय माहीत. आता ते व्हिडिओ बघतील तर मला बोलतील मावशी खोटं बोलते. खोटं नाही, खरंच दिलं तर प्रांजल शाहू तुम्हाला. आणि ह्याचं नाव काय मला नक्की सांगा, कारण की मला नाही माहीत ह्याला काय बोलतात. मला तर अर्धे प्रोडक्ट असे आहेत की त्याचे नावच नाही माहीत, पण मी व्हिडिओ वगैरे बघून घेतले आहेत आणि मागवलेत. की मेकअपचे व्हिडिओ वगैरे बघते ना कसे यूज करतात. आता कोणाकडे आपण गेलो तर ते लोक भाव खातात, कशाला मेकअप वगैरे लावून देऊ, त्यापेक्षा आपणच लावा, कोणाला बोलू नये. व्हिडिओ बघायचं, मी प्रोडक्ट मागवले आणि मस्त हे करेल. आणि हा छल्ला माझ्या बहिणीने दिला होता. आणि मी आत्ता असे कानातले घालते, हे मी 50 रुपयाला 2 घेतले होते, एक वेगळा आणि एक वेगळा. आणि पहिला मी खूप मोठे घालायची, पण आता माझी सवय एक असते ना, ती चेंज झाली आहे. आणि हे माझ्या मम्मीनी सर्वांना घेतलं होतं, तेव्हा माझ्याकडे पण होतं खूप पहिला, पण आता बहुतेक होतं माझ्या घरी, मग मी आणलं. आणि ही लग्नाच्या पहिल्याची अंगठी आहे माझ्याकडे. मी म्हटलं कधी घातली तर नाही, पण जिथं मम्मीच्या इथं दिसलं मला हे माझं पहिल्याचं आहे, ते मी आणलं. आणि ही आत्ता पण होते. आणि हे असे पहिला मी कानातले घालत होती, पण आत्ता मी ते छोटेच घालते, कारण की इकडे जायचं स्टायलिश वगैरे राहायला जमत नाही. आणि कसं आहे, आपण कसंही साधं राहिलं तरी तेवढंच आहे, नाही राहिलं तरी तेवढंच आहे. मग काय, ती बॅग, ही मोठी बॅग माझ्या सिस्टरने दिली, आणि ती छोटी बॅग होती ना, ते मला हे महिला दिन असतं नाही का, महिला दिनमध्ये भेटली होती. 3 बॅग आहेत तशा छोट्या छोट्या. मग मी आता बॅग वगैरे ठेवायला घेतली, कशाला उगाच. आज आत्या पण घरी होत्या, परत बोलतील करून नुसती पसारा करत राहते, म्हणून ठेवून दिली आपली बॅग साईडला. आणि तिथं बघते तर कपडे पडले होते, परत मलाच कुणी बोलायचे पहिलाच, मी उचलून ठेवले. सर्व कामं झाले, मग पाणी आलं, मग पाणी वगैरे भरलं. तर तेव्हा काय मी व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे केलं नाही. तर तुम्हाला कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता मी आली आहे व्हिडिओ एडिट करायला. गुड नाईट, बाय.